चला मित्रांनो, भारताच्या भूगोलवरती प्रश्न आपली मालिका चालू आहे. प्रकरणानुसार मालिका चालू आहे. PYQ मागचे जे काही आयोगाचे वेगवेगळे प्रश्न आलेले आहेत त्या प्रश्नाबद्दल चर्चा चालू आहे. काल आपण भारताची लोकसंख्या या टॉपिकवरती सुरुवात केलेली आहे. काल 25-26 प्रश्न बघितलेले. आजच्या लेक्चरमध्ये उरलेले 25-26 प्रश्न बघायचे. म्हणजे या टॉपिकवरती प्रश्नाची संख्या सर्वात जास्त राहिलेली आहे आणि म्हणून हा टॉपिक थोडा लंबा चाललेला आहे. आणि म्हणून आता उरलेले जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न आपल्याला या लेक्चरमध्ये कंप्लीट करायचे आहे बघा. ठीक आहे. आता कालच्या लेक्चरमध्ये आपण शेवटचा जो प्रश्नाची चर्चा केली होती, लोकसंख्या संक्रमण सिद्धांताची चर्चा केलेली होती. ठीक आहे. लोकसंख्या संक्रमण सिद्धांतामध्ये तुम्हाला कालही सांगितलं होतं की लोकसंख्याविषयक जे सिद्धांत आहेत ते दोन प्रकारचे सिद्धांत या ठिकाणी मांडले गेलेले आहेत आणि प्रश्न दोनच सिद्धांतावरती आलेले आहेत. ठीक आहे. एक आहे माल्थाचा सिद्धांत आणि एक आहे संक्रमण सिद्धांत. ठीक आहे. संक्रमण सिद्धांत या ठिकाणी WM थॉमस आणि फ्रँक नॉटेस्टिंग या दोघांनी मांडलेला आहे. ठीक आहे. या सिद्धांतामध्ये हा सिद्धांत 1805चा आहे, हा सिद्धांत 1945चा आहे. हा सिद्धांत थॉमस माल्थस यांनी जो मांडला होता, यांनी या ठिकाणी मांडणी अशी केली होती की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये संशोधनामुळे या ठिकाणी गतीला सुरुवात होणार आहे, प्रगतीला सुरुवात होणार आहे. त्यामुळे पुढच्या कालखंडामध्ये लोकसंख्या वाढीचा दर वाढणार आहे. त्याचं कारणच हे असणार आहे की वेगवेगळ्या आजारावर उपचार केला जाणार आहे, त्यामुळे मृत्यूदरात घट होत जाणार आहे. आणि दुसऱ्या बाजूला जन्मदर तसाच असल्यामुळे त्यांच्यातला गॅप वाढणार आहे, फरक वाढणार आहे आणि म्हणून लोकसंख्या वेगानं वाढणार आहे. तर नंबर 1चा मुद्दा हा आहे. नंबर 2चा मुद्दा हा होता की अन्नधान्याच्या उत्पादनातही पुढच्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या पिकांच्या जातीचा शोध लागून या ठिकाणी उत्पादनात वाढ होणार आहे. फक्त त्यांचं म्हणणं हे होतं की अन्नधान्यातल्या उत्पादनातली जी काही वाढ आहे ते अंकगणितीय पद्धतीने होणार आहे. म्हणजे यावर्षी 2 टन असेल तर पुढच्या वर्षी 3 टन, 4 टन, 5 टन असं होत जाणार आहे. तर लोकसंख्येमध्ये जी वाढ होणार आहे ती भूमितीय पद्धतीने वाढ होणार आहे. म्हणजे यावर्षी 2 कोटी लोकसंख्या असेल तर पुढच्या वर्षी 4 कोटी, 8 कोटी, 16 कोटी, 32 कोटी, 64 कोटी. तर ह्या हिशोबानं डबल लोकसंख्या वाढत जाणार आहे. तर या पद्धतीचा हा सिद्धांत होता, त्याला म्हणायचं थॉमस माल्थसचा थेरी, लोकसंख्याविषयक थेरी. ठीक आहे. प्रिन्सिपल ऑफ पॉप्युलेशन थेरी म्हणतात त्याला. आणि संक्रमण सिद्धांतामध्ये लोकसंख्या वाढीचे 5 टप्पे सांगितले होते आणि हे 5 टप्पे सांगताना मग जन्मदर, मृत्यूदर आणि यातून लोकसंख्या जी वाढते त्या लोकसंख्या वाढीचा दर. तर या ठिकाणी अशा प्रकारची मांडणी केलेली आहे बघा. पहिल्या टप्प्यात त्याने सांगितलं जन्मदर जास्त असतो, मृत्यूदर सुद्धा जास्त असतो, त्यामुळे लोकसंख्या वाढीचा दर स्थिर असतो. ठीक आहे. तर पहिला टप्पा असतो हा. दुसऱ्या टप्प्यामध्ये आरोग्याच्या सुविधा निर्माण होतात, जन्मदर तसाच राहतो पण मृत्यूदर जो आहे तो कमी होऊन जातो. आलं लक्षात. त्यामुळे इथं लोकसंख्या प्रचंड गतीनं वाढते, प्रचंड वेगाने वाढ. यालाच म्हणायचं विस्फोटाचा टप्पा म्हणायचा. ठीक आहे. तिसऱ्या टप्प्यामध्ये सांगितलं जात आहे की आता जन्मदर पण कमी होतो, मृत्यूदरही कमी होतो. मग इथं लोकसंख्या वाढते, वाढ होते पण वाढीचा दर कमी असतो बघा. ठीक आहे. चौथ्या टप्प्यामध्ये हेही खूप कमी होतं आणि हेही खूप कमी होतं, म्हणजे या ठिकाणी परत लोकसंख्या वाढीचा दर स्थिर होऊन जातो. आणि 5व्या टप्प्यामध्ये जन्मदर जो आहे तो मृत्यूदरापेक्षा कमी होऊन जातो. ठीक आहे. हा कमीच असतो, त्यामुळे इथं लोकसंख्या वाढ जी आहे ती ऋणात्मक पद्धतीनं होत असताना दाखवलेली आहे. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी हे 5 टप्पे संक्रमण सिद्धांतामध्ये आहे. सर्वात स्थिर लोकसंख्या वाढीचा टप्पा पहिला आणि चौथा येतो, सर्वाधिक लोकसंख्या वाढीचा टप्पा दुसरा येतो आणि सर्वात कमी लोकसंख्या वाढीचा टप्पा येतो असतो 5वा. ठीक आहे. विकसित देश 5व्या टप्प्यातून चाललेले सध्या, भारत 3ऱ्या टप्प्यातून चालू आहे. ठीक आहे. आणि आफ्रिकन देश पहिल्या किंवा दुसऱ्या टप्प्यातून चालू आहेत. तर या पद्धतीनं या ठिकाणचा हा प्रश्न होता. लोकसंख्या संक्रमण सिद्धांतानुसार दुसऱ्या टप्प्यामध्ये लोकसंख्या वेगानं वाढते, हा पर्याय त्याचं उत्तर होता बघा. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, हे पण दोन्ही पण बघितले होते काल. जनगणना 2011च्या जनगणनेनुसार केरळ राज्यामध्ये दर 1000 पुरुषांमागे महिलांची संख्या
1084 आहे आणि 2001 ते 11 या 10 वर्षामध्ये लोकसंख्या वाढीचा दर आपला किती राहिला होता 17.64 म्हणजे 17.70% म्हणू आपण त्याला. ठीक आहे. तर या पद्धतीनं हे कालचे मुद्दे या ठिकाणी लक्षात घेतलेले. आता नवीन जे प्रश्न आहेत उरलेले त्याच्याकडे जायचे बघा. आणि मेजॉरिटी प्रश्न या ठिकाणी आपल्याला संक्रमण सिद्धांत लंबे वाक्य जरी असले तरी आता ते 4-5 टप्पे लक्षात आले पाहिजेत आपल्या. हे बघा परत हा लोकसंख्या संक्रमण सिद्धांतावर खालील विधाने विचार करा आणि त्याच्यापैकी कोणती विधानं बरोबर आहेत त्याच्यावरती या ठिकाणी विचारलेली आहेत बघा. तर पहिल्या अवस्थेमध्ये अर्थव्यवस्था प्राचीन आणि माग असलेली आहे, बरोबर आहे, म्हणून जन्मदर पण जास्त असतो, मृत्यूदर पण जास्त असतो, हे वाक्य बरोबर आहे. ठीक आहे. दुसऱ्या अवस्थेमध्ये लोकसंख्या वृद्धी जलद होते, हेही वाक्य बरोबर आहे, विस्फोटाचा टप्पा असतो हा, कारण जन्मदर तसाच राहतो, मृत्यूदर झपाट्याने कमी होऊन जातो, त्यांच्या गॅपमुळे लोकसंख्या वाढते बघा. तिसऱ्या अवस्थेमध्ये शहरीकरण आणि औद्योगिकरण जलद होते, हेही बरोबर आहे, म्हणून लोकसंख्या जन्मदर पण कमी होतो, मृत्यूदर पण कमी होत असतो. त्याच्यानंतर 1921 नंतर भारताने दुसऱ्या टप्प्यात प्रवेश केलेला आहे, हेही बरोबर आहे. ठीक आहे. आता सध्याचं जर विचारलं तर आपण तिसऱ्या टप्प्यामध्ये आहोत. तर सर्व विधानं बरोबर येतात. म्हणजे असा प्रकारचे प्रश्न म्हणजे थेरॉटिकल प्रश्न आहे, म्हणजे समजून उमजून घेतला असेल तरच या प्रश्नाची उत्तरं आपल्याला देता येतील, हेही लक्षात घेतलं पाहिजे. झालंय. ठीक आहे. त्याच्यानंतर थॉमस माल्थस यांनी लोकसंख्या वाढीचा सिद्धांत कोणत्या साली मांडलेला आहे? आता थॉमस माल्थस यांनी लोकसंख्या वाढीचा सिद्धांत मांडलेला आहे 1805 ला. आलं लक्षात. थॉमस माल्थस हे ब्रिटिश संरक्षण मंत्री होते, त्या अगोदर ते या ठिकाणी नौदलाचे प्रमुख होते आणि त्यांनी ही थिअरी 1805 ला मांडली गेलेली, प्रिन्सिपल ऑफ पॉप्युलेशन थिअरी असं तिचं नाव होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर दख्खनच्या पठाराच्या उत्तर पूर्व सीमावर्ती भागात टिंबटिंब जमातीचे लोक राहतात. आता दख्खनचा पठार कोणता आहे अगोदर तो नकाशा समजून घेणं गरजेचं आहे आपल्याला. हे बघा दख्खनच्या पठाराची एरिया लक्षात घ्या. इथे नर्मदा नदीचा जो पार्ट लागतो ना, हा पार्ट, हा एवढा एरियाला म्हणायचं दख्खनचा भाग, दख्खनचं पठार. हे दख्खनचं पठार काळ्या खडकापासून बनलेले, बेसॉल्ट खडकापासून बनलेले आहेत बघा. ठीक आहे. आणि याच्या उत्तर आणि पूर्व भागामध्ये, आता उत्तर भागामध्ये आणि पूर्व भागामध्ये म्हणजे थोडक्यात इथं सातपुडा डोंगररांग आहे, या सातपुडा डोंगररांगेमध्ये कोणत्या जमाती राहतात असं त्यांचं म्हणायचं. तर इथं नंदुरबार जिल्हा आणि धुळे जिल्ह्यामध्ये जर विचार केला तर इथं भिल्ल जमात मोठ्या प्रमाणात आहे. ठीक आहे. आणि याच्या पूर्वेला अमरावती जिल्ह्यामध्ये या ठिकाणी गोंड जमात मोठ्या प्रमाणात येते बघा. कोरको असू द्या, गोंड असू द्या. ठीक आहे. हे पूर्व भागात विदर्भात येत असतात, सातपुडा डोंगररांगेमध्ये मध्य प्रदेशमध्ये पण, महाराष्ट्रामध्ये पण. तर या पद्धतीने याचं उत्तर भिल्ल आणि गोंड असं यायला पाहिजेत. आता तशा प्रकारचा पर्याय जे आहेत खाली त्याच्यातून विचार करावा लागेल आपल्याला. ठीक आहे. दख्खन पठाराच्या उत्तर आणि पूर्व सीमावर्ती डोंगराळ भागात, आता उत्तर आणि पूर्वेकडचा सीमावर्ती डोंगराळ भाग म्हणजे थोडक्यात सातपुडा पर्वतरांग आहेत. या सातपुडा पर्वतरांगेमध्ये या ठिकाणी आता भिल्ल आणि गोंड हे त्याचं उत्तर येतं बघा. आता हे बघा गारो आणि खासीचा विचार केला तर गारो आणि खासी येतात मेघालय राज्यामध्ये, त्यामुळे दख्खनच्या पठाराचा त्याचा काही संबंध लागणार नाही. त्याच्यानंतर कातकरी आणि हळबा दाखवलेले आहेत बघा. ठीक आहे. कातकरी आणि हळबा जे आहेत ह्या सगळ्या पालघर जिल्ह्यामध्ये, नाशिक जिल्ह्यामध्ये येत असतात बघा. वारली ठाकर सुद्धा या ठिकाणी उत्तर भागामध्ये येतील. वारली तर या ठिकाणी ठाणे आणि पालघरमध्ये येईल. ठाकर या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी आपण जर बघितलं भिल्ल ठाकर वगैरे या भागातच येईल, म्हणजे थोडक्यात नगर जिल्हा असू द्या, नाशिक असू द्या, धुळे असू द्या, या पट्ट्यात येईल बघा. पण पूर्व भागातलं जर विचारलं तर गोंडची पूर्व भागामध्ये, विदर्भामध्ये मेजॉरिटी गोंड जमात आहे. मग चंद्रपूर असू द्या, गडचिरोली असू द्या, यवतमाळ असू द्या, त्याच्यानंतर अमरावती असू द्या, या पट्ट्यामध्ये. त्याच्यानंतर कोणत्या राज्याच्या गटामध्ये 2001 ते 11 मध्ये लोकसंख्येची वाढ सर्वात कमी झालेली आहे? ठीक आहे. वाढ सर्वात कमी झालेली आहे. पहिले 3 राज्य जर बघितले आपण सर्वात जास्त वाढ झालेली आहे, तर सर्वात जास्त लोकसंख्येत वाढ झालेली या 10 वर्षामध्ये 1 नंबरला येतं मणिपूर, जवळपास 32% लोकसंख्या वाढलेली. 2 नंबरला येतं मेघालय, जवळपास 28% लोकसंख्या वाढलेली. आणि नंबर 3ला येतं असतं अरुणाचल प्रदेश, जवळपास 26% लोकसंख्या वाढलेली. आणि सर्वात कमी लोकसंख्या वाढलेली कालच आपण बघितलेले नागालँड, ऋणात्मक दर आहे -0.6%. याच्या खालोखाली येतं असतं केरळ, कारण साक्षरता जास्त आहे, 6% लोकसंख्या वाढलेली आहे. आणि नंबर 3ला येतं असतं गोवा, 8% लोकसंख्या वाढलेली आहे. तर सर्वात कमी लोकसंख्या वाढीचे राज्य हे 3 आहेत.
मग या 3चा पर्याय कुठला आहे ते पण लक्षात घ्या. ठीक आहे, या 3चा नागालँड, केरळ आणि मिझोराम दिलेले आहे. गोवा असायला पाहिजे होतं पण गोवा पर्याय नाही, मग याचा अर्थ मिझोराम आहे, म्हणजे आता ते 4थ्या नंबरवरती लागेल. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे 2001 ते 2011 या दरम्यान भारतातील लोकसंख्येचा वृद्धी दर हजारी किती होता. मग आता दर हजारी हा मागच झालेला प्रश्न होता. ठीक आहे, तर जवळपास या ठिकाणी वृद्धी दर 17.64%, म्हणजे 17.70% म्हणायचं आपण. एवढ्या टक्क्यानं लोकसंख्या वाढलेली आहे. आता हा भारताची वाढलेली असल्यामुळे एवढा दर आहे. महाराष्ट्राची जर विचारली असती तर महाराष्ट्राचा 15.99% येत असतो बघा. ठीक आहे, सर्वात जास्त जर विचारलं असतं लोकसंख्या सर्वात जास्त कोणत्या भागाची वाढली तर मग हे दाखवलेले आहेत. सर्वात कमी जर विचारलं असतं तर ही राज्य आहे. ठीक आहे, त्याच्याशीच रिलेटेड हा प्रश्न येतो असतो, हा भारताचे विचारलेले. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न येतो योग्य कथाने ओळखा. अ ब क 3 वाक्य दिलेली आहेत. फॅक्च्युअल डाट्यावरतीच प्रश्न आधारित आहे हा पण, हे लक्षात घेत चला. ठीक आहे, जनगणना 2011 नुसार महाराष्ट्रामध्ये साक्षरता दर या ठिकाणी 82.91 एवढा होता, तर हे बरोबर आहे. ठीक आहे, महाराष्ट्राचं विचारलेलं आहे. भारताचा साक्षरता दर विचारला असता तर 73% असता. ठीक आहे, हे महाराष्ट्राचे विचारलेले. त्याच्यानंतर 2011 नुसार महाराष्ट्रामध्ये जनगणनेची घनता 365 आहे. महाराष्ट्रात 365 आहे, बरोबर आहे. भारतात 382 आहे, तर हे महाराष्ट्राशी रिलेटेड चाललेलं आहे बघा. त्याच्यानंतर 2011 नुसार केरळमध्ये साक्षरता दर 94%, म्हणजे 93.91 म्हणजे 94% येते बघा. तर हेही बरोबर आहे, म्हणजे 100%. तर हे तिन्ही विधानं बरोबर आहेत. आता इथं बरोबर ओळखाय सांगितली का चूक, तर योग्य विधान, याचा अर्थ बरोबर ओळखाय सांगितलेले आणि वरील सर्व बरोबर येतात. ठीक आहे, चला पुढच्या मुद्द्याकडे जो जगातील एकूण क्षेत्रापैकी भारतानं केवळ 2.4% भाग व्यापलेला आहे, बरोबर आहे. ओके, उलट पक्षी भारताची लोकसंख्या मात्र एकूण जगाच्या लोकसंख्येच्या जवळपास 17% येतात. ओके, बरोबर आहे. मृत्यूदरात वेगानं झालेल्या घसरणीतून लोकसंख्येत वेगानं वाढ घडून आली, हेही विधान बरोबर आहे. तर जननदरात मात्र लक्षणीय घट झाली नाही, हेही विधान बरोबर आहे. खालीलपैकी कोणता एक आर्थिक आणि सामाजिक घटक सातत्याने उच्च राहिलेल्या जननदरास कारणीभूत आहे. मग जननदर उच्च असण्याला भरपूर कारण आहेत, आलं लक्षात. मग भरपूर कारणे म्हणजे या ठिकाणी आपल्याला माहिती पाहिजेत की बाबा दोघं असेल तर निदान 3-4 अगोदर जर बघितलं आपण आपल्या आजोबाचा कालखंडात जर बघितलं तर अष्टपुत्रवती भव आशीर्वाद राहायचे, 7-8 मुलं तरी जन्माला घातले जायचे. त्यामुळं या ठिकाणी ते अष्टपुत्रवती भव आशीर्वाद या ठिकाणी आपण गृहीत धरूनच कामाला लागायचो, त्यामुळे लोकसंख्या जास्त राहायची बघा. ठीक आहे, पण या ठिकाणी सगळे कारणांनी विचारले, यातले आर्थिक आणि सामाजिक कारण विचारलेले. मग आता धीम्या गतीने होणारी शहरीकरणाची प्रक्रिया, ओके, आर्थिक कारण आहे. शिक्षणाचा अभाव, ठीक आहे, सामाजिक कारण येते. हे आरोग्यविषयक कारण येतात, त्यामुळे ए आणि बी हेच उत्तर हे येत आहे. ठीक आहे, तर थ्योरेटिकल प्रश्न आहे, तुम्हाला काय वाटतं काय नाही ह्या हिशोबाने द्यायचं आहे आणि उत्तर काही जास्त अवघड नाही. त्याच्यानंतर भारतीय लोकसंख्येच्या अभ्यासात खालीलपैकी सतत बदलणारे 3 घटक कोणते. तर सतत जे बदलत असतात, एक तर जन्मदर बदलतो किंवा मृत्यूदर बदलतो किंवा स्थलांतर झाल्यामुळे तिथल्या लोकसंख्येची वाढीची गती जी आहे ती बदलते, तर त्यामुळे हे 3 घटक येतील बघा. माता जन्मदर, इथं माता मृत्यूदर आलेलं आहे. जन्मदर मृत्यूदराला पण अर्भक मृत्यूदराला जन्मदर मृत्यूदर आणि स्थलांतर हे तिन्ही यायला पाहिजेत. इथं जन्मदर आहे, माता मृत्यूदर आला आहे, अर्भक मृत्यूदर आला आहे, तर हे नको आहे लक्षात. याच्यावरून या ठिकाणी लोकसंख्येची गती समजत नाही, तर गती समजते जन्मदर मृत्यूदर आणि स्थलांतरावरून. त्याच्यानंतर भारतातील मृत्यूदर कमी होण्याची खालीलपैकी कोणती कारण आहेत. थ्योरेटिकल मुद्दा आहे. मृत्यूदर कमी होण्याच्या पाठीमागचे कारण बघा. महामारीवर नियंत्रण बसवण्यात आलंय, बरोबर आहे. अगोदर साथीचे आजार यायचे, कॉलरा असू द्या, पटकी कॉलरा किंवा मग प्लेगची साथ असू द्या. एकदा साथ आली तर गावाच्या गाव नष्ट होऊन जायचे, मरण पावाचे, एकमेकांना संक्रमण होऊन मरण पावाचे बघा. तर त्यामुळे एखादा एकटा दुकटा वाचला जायचा बघा. तर याच्यावर नियंत्रण आलं, त्यामुळे साहजिकाचे मृत्यूदर कमी झाला आणि मृत्यूदर कमी झाल्यामुळे लोकसंख्या झपाट्याने वाढलेली. नंबर 2, मलेरिया क्षयरोगाच्या घटनांमध्ये घट झालेली, बरोबर आहे. आत्ता आपण क्षयरोगाचा जवळपास उच्चाटन करणाऱ्या देशांमध्ये आपला नंबर गेलेला आहे. एकत्र कुटुंब पद्धती या ठिकाणी आता याचा काही संबंध जास्त लागणार नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर शिक्षणाचा विस्तार आणि साक्षरतेतील वाढ, तर या ठिकाणी हे 3 यांचा विचार या ठिकाणी आहे,
हे कारण आहेत की त्यामुळे मृत्यूदर झपाट्याने कमी झालेला आहे बघा. ए बी आणि डी, ए बी आणि हे डी, हे त्याचं उत्तर येतं बघा. कारण एकत्र कुटुंब पद्धतीमुळे लोकसंख्या वाढते हेही लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यात मृत्यूदराचा लगेच कमी झाला एकत्र कुटुंब पद्धतीमुळे त्याचा काही पुरावा नाही, त्याला काही संदर्भ नाही. ठीक आहे. आणि अशा प्रश्नाचे उत्तर द्यायचे असेल ना तर तुम्हाला 100% सगळं माहिती असलं पाहिजे अशातला भाग नाही. जे 100% माहिती आहे त्याला धरा आणि त्याच्यावरून उत्तर काढायचा प्रयत्न करा. उत्तरापर्यंत 100% जातोय आपण. त्याच्यानंतर भारताच्या 2000च्या लोकसंख्याविषयक धोरणाची दीर्घकालीन उद्दिष्ट. मग दीर्घकालीन उद्दिष्ट अगोदरच सांगितलेले आपण. अल्पकालीन उद्दिष्ट हे पहिल्या 2-3 वर्षामध्ये काय करायचं तर आरोग्यविषयक सुविधा निर्माण करणे, रिकामे असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या जागा भरणे, त्याच्यानंतर या ठिकाणी ज्या कंडोम्स वगैरे ज्या काही औषध गोळ्या आहेत त्याचं फ्रीमध्ये वाटप करणे, हे अल्पकालीन उद्दिष्ट होतं. मध्यमकालीन 2009-10 पर्यंत लोकसंख्या वाढीचा दर 2:1 पर्यंत थांबवणे आणि 2045-46 पर्यंत लोकसंख्या वाढीचा दर स्थिर करणे, असे 3 टार्गेट टाकले होते. तिथे दीर्घकालीन टार्गेट विचारलेले. दीर्घकालीन टार्गेट येईल मग 2045 पर्यंत लोकसंख्या वाढीचा दर स्थिर करणे. हे 20 पर्यंत दाखवलं बघा, हे 30 पर्यंत, हे 40 पर्यंत. ह्या वर्षाचा काही उल्लेख कुठेही नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर 2011 सालच्या जनगणनेनुसार भारताच्या कोणत्या राज्यात लोकसंख्येची सर्वात कमी घनता आहे? मग सर्वात कमी घनता असलेले राज्य कुठलं येईल? अरुणाचल प्रदेश, फक्त 17 घनता आहे. याच्या खालोखाली येते मिझोराम, 52 घनता आहेत. त्याच्या खालोखाली येत असते सिक्कीम, 86 घनता येत असते. याच्या खालोखाली येत असते छत्तीसगड. लक्षात 123 काहीतरी समथिंग येईल. नंतर गोवा येतो. मग तर या पद्धतीने फॅक्च्युअलच डाटा आहे हा. लोकसंख्या संक्रमणाच्या सिद्धांताच्या दुसऱ्या अवस्थेची वैशिष्ट्ये सांगा. म्हणजे विस्फोटक लोकसंख्या असते बघा. या कालखंडात लोकसंख्येचा विस्फोट होतो, जन्मदर जास्त राहतो, मृत्यूदर झपाट्याने कमी होतो, ही अवस्था असते बघा. पण आता खाली पर्यायामध्ये निवडायचं बघा. उच्च जन्मदर असतो, बरोबर आहे, उच्च मृत्यूदर असतो. ह्या पहिल्या टप्प्याचं वैशिष्ट्य आहे. ठीक आहे. आता नुसतं इथं मृत्यूदरात दिलेले आहे, त्याच्यावरून काही अंदाज लावता येणार नाही. उच्च जन्मदर आणि घसरणारा मृत्यूदर, बरोबर, हे दुसऱ्या टप्प्याचं वैशिष्ट्य येतं. अल्प जन्मदर, उच्च मृत्यूदर, लक्षात. तर हे 5व्या टप्प्याचं वैशिष्ट्य आहे. मग आपल्याला दुसऱ्या टप्प्याचं विचारलेलं आहे, दुसऱ्या टप्प्याचं 3 नंबर येते. ठीक आहे. चला पुढचं आहे, लोकसंख्येचा संक्रमण सिद्धांत खालीलपैकी कोणत्या घटकावर प्रकाश टाकतो? ठीक आहे. लोकसंख्या संक्रमण सिद्धांत आत्ता आपण बघितलेले 5 टप्पे बघितलेले. 5 टप्प्यामध्ये त्यांनी कशाची माहिती दिली? जन्मदर, मृत्यूदर आणि लोकसंख्या वाढ, या 3 मुद्द्याची माहिती दिलेली आहे. इथे चार्ट बघितलेले आहे आपण बघा. हे बघा, हे चार्ट दिलेले आपण. काय काय माहिती दिलेली आहे? जन्मदर, हे मृत्यूदर आणि लोकसंख्या वाढ, या 3 टप्प्याची माहिती दिलेली आहे संक्रमण सिद्धांतामध्ये. आणि दुसरा मुद्दा सांगितलेला आहे, जसा देशाचा विकास वाढेल तसं लोकसंख्या वाढीचा दर घटेल, जसा देशाचा विकास घटेल तसं लोकसंख्या वाढीचा दर वाढेल. आणि कोणताही देश विकासाकडेच जात असतो, त्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये जन्मदर जास्त, मृत्यूदरही जास्त आहे, त्यामुळे लोकसंख्या कमी गतीने वाढते, हे सांगितलेले आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये मृत्यूदरच घटतो, जन्मदर तेवढा घटत नाही. ठीक आहे. मग आता आपला प्रश्न हाच आहे की संक्रमण सिद्धांतामध्ये कोणत्या घटकावर प्रकाश आहे? जन्मदरावर पण प्रकाश टाकला, मृत्यूदरावर पण प्रकाश टाकला, लोकसंख्या वृद्धी दरावर पण प्रकाश टाकला. याच्यावर प्रकाश टाकला का? नाही. तर त्यामुळं अ ब क ABC. ठीक आहे. तर हा तिसरा मुद्दा या ठिकाणी त्याचं प्रश्नाचं उत्तर येत आहे. पुढचा आहे, लोकसंख्या संक्रमण सिद्धांत कोणी मांडला? मग लोकसंख्या संक्रमण सिद्धांत याच्यामध्ये जर बघितलं तर फ्रँक नॉटेस्टिंग आहे, ही FW नॉटेस्टिंग हा सिद्धांत कधी मांडला असेल तर 45ला मांडलेला आहे. यांना सहकार्य केलं होतं WM थॉमसनं आणि सर्वात जास्त त्याला आधुनिक रूप देण्याचं काम केलं नॉटेस्टिंगनं. सिद्धांत किती टप्प्यात मांडला? 5 टप्प्यात मांडलेला आहे. यामध्ये आर्थिक विकास आणि लोकसंख्या वाढ यांचा जवळचा सहसंबंध असं त्याची मांडणी होती बघा. ठीक आहे. त्याच्यानंतर लोकसंख्येचा विस्फोट म्हणजे काय? तर लोकसंख्येत होणारी प्रचंड घट नाही, लोकसंख्येत होणारी प्रचंड वाढ, हे बरोबर येतं. ठीक आहे. लोकसंख्या एक समान राहणे नाही, तर उत्तर येतं लोकसंख्येमध्ये प्रचंड गतीने वाढ होणे म्हणजेच लोकसंख्या विस्फोट होय. ठीक आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. सिद्धांतावरतीच प्रश्न आहे.
लोकसंख्या संक्रमण सिद्धांतानुसार पहिल्या अवस्थेत जन्म व मृत्यूदर जास्त असतो. बरोबर आहे, जन्मदरही जास्त असतो, मृत्यूदरही जास्त असतो. लोकसंख्या संक्रमण सिद्धांतानुसार दुसऱ्या अवस्थेत लोकसंख्या वाढीचा दर 2% किंवा त्यापेक्षा जास्त असतो. बरोबर आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर लोकसंख्या संक्रमण सिद्धांतानुसार तिसऱ्या अवस्थेत जन्मदर सातत्याने कमी होतो व लोकसंख्या वृद्धी दर कमी होते. हेही बरोबर आहे. सगळं बरोबर येतील बघा. आता हे बरोबर विधान विचारलेली, याचा अर्थ पर्याय येतो मग 4 नंबर. तुम्ही तुमच्या अगोदर सांगत चला, उत्तर पण बघत चला आणि त्याचं सोल्युशन पण बघत चला. डायरेक्ट मी असं सांगितलं हे तर मग तुम्हालाही वाटायला लागतं हो माझं पण तेच होतं. पण अगोदर तुम्ही पटकन प्रश्न दिसल्याच या ठिकाणी तुम्ही तुमचं उत्तर असं टाकत चला, म्हणजे तुमच्या लक्षात यायला लागतं की आपण सांगितलेलं बरोबर येतंय की चूक येतंय. म्हणजे या ठिकाणी विचार करण्याची प्रोसेसला सुरुवात होऊन जाईल, स्पीडमध्ये विचार करण्याची प्रोसेसला सुरुवात होऊन जाईल बघा. त्याच्यानंतर हे भारतीय जनगणना संख्येनुसार खालीलपैकी कोणती वस्ती नागरी वस्ती आहे. हे बघा, नागरी वस्तीचे काल मी आले सांगितले होतं 4 अटी कंप्लीट कराव्या लागतात. पहिली, त्या ठिकाणची किमान लोकसंख्या 5000 असावी किंवा त्याच्यापेक्षा जास्त किती चालेल, पण कमीत कमी 5000 असली पाहिजेत. नंबर 2, त्या ठिकाणची जी घनता आहे दर चौरस किलोमीटर पाठीमागे 400 पेक्षा जास्त असले पाहिजेत, त्याच्यापेक्षा कमी नको. नंबर 3, त्या ठिकाणी जेवढे लोक असतील 5000, 10000, 5 लाख, 10 लाख किती लोक असू द्या, ते जेवढे लोक आहेत त्यातले 75% जास्त लोकसंख्या ही शेती सोडून इतर क्षेत्रात कार्यरत असली पाहिजेत. मग शेती सोडून इतर क्षेत्र म्हणजे सेवा क्षेत्र किंवा द्वितीय क्षेत्रामध्ये असले पाहिजेत. आलं लक्षात. आणि चौथा मुद्दा म्हणजे त्या ठिकाणी नगरपालिका, महानगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्था असाव्यात, ग्रामपंचायत वगैरे नसावी. तर अशा प्रकारच्या 4 अटी कंप्लीट होत असेल तर त्याला म्हणायचं शहर, आणि अशा भागातल्या लोकसंख्येला म्हणायचं नागरीकरण. मग भारतातली 31% लोकसंख्या नागरी भागात राहत असते, महाराष्ट्रातली 45% लोकसंख्या नागरी भागात राहत असते. सर्वात जास्त नागरीकरण झालेले गोवा राज्याचं जवळपास 65% नागरीकरण झालेले, आणि सर्वात कमी नागरीकरण झालेले राज्य येत असते हिमाचल प्रदेश, 10%च्या आसपास आहे, 1-2% मागे पुढे असेल ते. तर या पद्धतीने लक्षात घ्यायचं बघा. आता खालीपैकी कोणत्या वस्तीला नागरी वस्ती म्हणून समजले जाते, तर नगरपालिका, महानगरपालिका असावी. बरोबर, 5000 पेक्षा जास्त लोकसंख्या असावी. बरोबर, पण इथं दाखवलेले 50% लोक बिगर शेती व्यवसायात पाहिजेत, नाही, 75%पेक्षा जास्त लोक पाहिजेत, त्यामुळे हे चुकीचं आहे. लोकसंख्येची घनता दर चौरस किलोमीटरला 400 पेक्षा जास्त असावी, हेही बरोबर आहे. ठीक आहे. तर इथं 75%पेक्षा जास्त पाहिजेत, मग ही 4ही वाक्य बरोबर येतात, त्याला नागरी वस्ती म्हणायचं. मग त्याच्यामध्ये आपल्याला उत्तर येते ABD. झालंय का? ओके. पुढचं येतं 2011च्या जनगणनेनुसार टिंबटिंब राज्यातील बाललिंग गुणोत्तर वयोगट 0 ते 6 सर्वात कमी आहे. मग आता बाल गुणोत्तर दर हा विचारलेला आहे. 1000 0 ते 6 वयोगटातील मुलांमाग मुली सर्वात कमी असलेले राज्य, मग सर्वात कमी हरियाणा आहे. आलं लक्षात. हरियाणाचं तुम्हाला 834 सांगितलेलं आहे, आणि त्याच्या खालोखाली येतं 846 पंजाब, त्याच्या खालोखाली येत असतं जम्मू काश्मीर 862, आणि त्याच्यानंतर चौथ्या क्रमांकावर येतो असतो महाराष्ट्र. ठीक आहे. तर इथं 2-2च पर्याय दिलेले, आणि हे त्याचं उत्तर येतं हरियाणा आणि पंजाब. हा, आता 0 ते 6 वयोगटाच्या व्यतिरिक्त लिंग गुणोत्तर जर विचारलं तर हरियाणा 1 नंबरला आहे, जम्मू काश्मीर 2 नंबरला आहे, आणि सिक्कीम 3 नंबरला आहे. त्याच्यानंतर मग पंजाब आहे 4 नंबरला. पण बाल लिंग प्रमाण विचारलं ते 1 नंबरला हरियाणा, 2 नंबरला पंजाब आहे, 3 नंबरला जम्मू काश्मीर आहे, आणि 4 नंबरला महाराष्ट्र येतो असतो. तर ते लिंग गुणोत्तर प्रमाण बघताना हे दोन्ही गोष्टी लक्षात घेत चला. त्याच्यानंतर आहे लोकसंख्या संक्रमण सिद्धांताच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान खरे नाही, म्हणजे चुकीचे विधान कोणतं आहे असं विचारायचं आहे त्यांना. ठीक आहे. तर पहिल्या टप्प्यात उच्च जन्मदर हे उच्च मृत्यूदराशी जुळले आहेत, हे विधान बरोबर आहे. ठीक आहे, जन्मदरही जास्त आहे, मृत्यूदरही जास्त आहे. दुसऱ्या टप्प्यात जन्मदर मोठ्या प्रमाणात कमी होतो, अजिबात नाही. इथं मृत्यूदर वेगाने कमी होतो, तर हा मुद्दा या ठिकाणी बरोबर असता. तर हे जन्मदर कमी होतो म्हणतात ते, हे चुकीचं आहे. त्याच्यानंतर तिसऱ्या टप्प्यात मृत्यूदर मोठ्या प्रमाणात कमी होतो, ठीक आहे, हेही बरोबर आहे. पहिल्या टप्प्यात लोकसंख्या वाढीचा दर अतिशय कमी असतो, बरोबर आहे, कारण जन्मदरही जास्त आहे, मृत्यूदरही जास्त आहे.
त्यामुळे चुकीचं कोणतं आहे? दुसरा पर्याय चुकीचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा येतो असतो एका कुटुंबात 2च मुले असावीत असे राष्ट्रीय लोकसंख्याविषयक धोरण केव्हा जाहीर झाले? मी अगोदर सांगितलेले लोकसंख्येविषयक 2च धोरण आहेत. पहिलं 1976चं आहे आणि दुसरं 2000चं आहे. पहिल्या धोरणामधल्या तरतुदी सांगितलेल्या आहे अगोदरच. मुलाचं मुलीचं विवाहाचं वय निश्चित करण्यात आलं. 21 वर्षाचा मुलगा असावा आणि मुलगी मिनिमम 18 वर्षाची असावी. नंबर 2ची तरतूद केली होती की एका कुटुंब हम दो हमारे दो ही तरतूद करण्यात आली होती. म्हणजे 2 अपत्यावरती थांबण्याची तरतूद होती बघा. नंबर 3ची तरतूद होती आरोग्य कर्मचाऱ्यांची जागा भरण्याची. नंबर 4ची तरतूद होती कंडोम्स वगैरे जे काही गर्भनिरोधक साधने ही मोफत वाटप करण्याची होती. ठीक आहे. 4थी तरतूद होती की आरोग्याच्या सुविधा निर्माण करण्यावरती आणि 5वी तरतूद होती लोकसंख्याविषयक शिक्षणाचा प्रसार करण्यावरती. तर हे 76च्या धोरणातल्या तरतुदी आहे. 2000च्या धोरणामध्ये 3 टार्गेट टाकले, अल्पकालीन, मध्यमकालीन आणि दीर्घकालीन. अल्पकालीन म्हणजे पहिले 1-2 वर्षामध्ये काय काय करायचं. मग पहिले 1-2 वर्षात आरोग्य कर्मचाऱ्यांच्या खाली असलेल्या जागा भरायच्या. ग्रामीण भागात आरोग्यविषयक ज्या काही पायाभूत सुविधा आहे, आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र स्थापन करायची आणि गर्भनिरोधक साधनांचं वाटप करायचं. मध्ययुगीन जे काही टार्गेट होतं 2009-10 पर्यंत 2:1 लोकसंख्या वाढीचा दर थांबवणे आणि 2045 पर्यंत लोकसंख्या वाढीचा दर स्थिर करणे. तर असे 3 टप्पे सांगितले होते 2000च्या. मग इथं 2 अपत्यावरती थांबण्याचं टार्गेट आहे 76चं. आलं लक्षात? आणि इथं लोकसंख्येविषयक धोरणच मांडले गेलेले नाही. एक तर 76 किंवा 2000च असणार आहे. 2 पर्याय तर कटलेलेच आहेत. ते 4 पर्यायामध्ये द्यायचे म्हणून त्यांनी बाकीचे 2 पर्याय आणलेले आहेत. त्याच्यानंतर खालील विधाने पहा. माल्थसच्या मते, आता या माल्थसचा सिद्धांत आहे. माल्थसच्या मते लोकसंख्या आणि अन्नधान्याचे उत्पादन दोन्ही वाढतात. बरोबर आहे? दोन्ही वाढत असल्यास सांगितलेले आहेत त्यांनी. फक्त लोकसंख्या जास्त गतीने वाढते आणि अन्नधान्य त्या प्रमाणात वाढत नाही. अन्नधान्य अंकगणितीय पद्धतीने वाढते तर लोकसंख्या भूमितीय पद्धतीने वाढत असल्यास सांगितलेले आहे बघा. पुढे दाखवलेलं माल्थसच्या मते लोकसंख्येची वाढ भौमितिक श्रेणीने व अन्नधान्य उत्पादन गणितीय श्रेणीने वाढते. बरोबर आहे? बरोबर आहे. माल्थसच्या मते लोकसंख्येची वाढ गणितीय श्रेणीने व अन्नधान्य भूमितीय, हे उलट केले, हे चुकीचं आहे. म्हणजे बरोबर विधान विचारले की चूक. इकडे खाली बघायचं. ए आणि बी बरोबर आहे. मग ठीक आहे. तर हा एक मुद्दा लक्षात घ्या. त्याच्यानंतर खालीलपैकी कोणती लोकसंख्या शास्त्रीय संक्रमण सिद्धांताच्या 3ऱ्या टप्प्याची वैशिष्ट्ये? 3ऱ्या टप्प्यामध्ये जन्मदरही कमी होतो, मृत्यूदरही कमी होतो आणि त्यामुळे लोकसंख्या वाढीचा दर या ठिकाणी कमी होत जातो असतो बघा. मग इथं कमी जन्मदर बरोबर आहे. उच्च मृत्यूदर आहे का? नाही. लहान कुटुंब तयार होते कारण जन्मदर कमी, मृत्यूदर कमी, लहान कुटुंब आहे. बरोबर आहे. लोकसंख्येच्या वाढीचा दर कमी होतो. यास कारण जन्मदर कमी, मृत्यूदर कमी, त्यामुळे लोकसंख्या वाढीचा दर पण कमी होऊन जातो. तर विधानं बरोबर कोणती येतात? ए, सी आणि डी. ए, सी, डी. ठीक आहे. ते टप्पे आपल्या लक्षात राहिली पाहिजेत बघा. लोकसंख्या शास्त्रीय संक्रमण सिद्धांत वर्णन करतो. काय वर्णन करतो? एखाद्या देशाचा विकास होत असताना जन्म आणि मृत्यूदरात बदल होतात. हेच बरोबर आहे. देशातील स्थलांतर सांगितले का त्यांनी? नाही. लोकसंख्या वाढीवर तंत्रज्ञानाचा काही उल्लेख केला का? नाही. उत्पन्न आणि आयुर्मान यांच्यातील संबंध दाखवला का? आयुर्मानाचा काही उल्लेखच नाही केला. किती वर्ष जगतात, काय वर जगतात. या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे जसा देशाचा विकास होतो तसा लोकसंख्या वाढीचा दर कमी होतो. म्हणून 5 टप्प्यातून कोणताही देश जात असल्याचं सांगितलेलं आहे. म्हणजे हे त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर लोकसंख्या संक्रमण सिद्धांताबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? पहिल्या अवस्थेत जन्मदर कमी होतो? नाही. पहिल्या अवस्थेत जन्मदरही जास्त असतो, मृत्यूदरही जास्त असतो. पहिल्या अवस्थेत मृत्यूदर जास्त असतो, हे बरोबर आहे. पहिल्या अवस्थेत लोकसंख्या वाढीचा दर जास्त असतो? नाही. जन्मदरही जास्त, मृत्यूदरही जास्त, त्यामुळे त्यांच्यातला फरक कमीत कमी, त्यामुळे लोकसंख्या वाढीचा दर स्थिर राहतो किंवा कमी राहतो. इथं जास्त नाही. पहिल्या अवस्थेत जन्मदर जास्त असतो, बरोबर आहे. मृत्यूदरही जास्त आहे, जन्मदरही जास्त आहे. आता विधान बरोबर कोणते कोणते आहे? ब आणि ड. ब आणि ड. झालंय? ठीक आहे.
पुढचा मुद्दा तो खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये भारतातील शहरी वस्तींना लागू पडत नाहीत. मग आता ते मुद्दे अगोदर सांगितलेले 4 मुद्दे आपण शहरीकरणाकरता लक्षात ठेवायचे. नगरपालिका किंवा महानगरपालिका असावीत, 5000 पेक्षा जास्त लोकसंख्या, 400 पेक्षा जास्त घनता असावी आणि 75% पेक्षा जास्त लोक शेती सोडून इतर क्षेत्रात असावेत. तर आता हे या ठिकाणी आता आपली बडबड पाठ झाल्यासारखंच आहे. तो कोणती वैशिष्ट्य लागू होत नाही. 5000 पेक्षा जास्त लोकसंख्या असावी, लागू आहे. लोकसंख्येची घनता दर चौरस किलोमीटरला 400 पेक्षा जास्त असावी, बरोबर आहे. 10 चौरस किलोमीटरपेक्षा जास्त असावी, नाही. हे उत्तर येतं आपलं. चुकीचं काय? हे चुकीचं आहे. 75% पेक्षा जास्त करती लोकसंख्या बिगर प्राथमिक क्षेत्रात व्यवसायाशी संबंधित असावी. बिगर प्राथमिक क्षेत्र म्हणजे प्राथमिक क्षेत्र सोडून इतर क्षेत्राशी संबंधित असावीत. तर हेही बरोबर आहे. तर हे लागू होत नाही. याच्याऐवजी काय पाहिजे होतं? त्या ठिकाणी नगरपालिका आणि महानगरपालिका असाव्यात. झालंय? ओके. तर याबरोबर लोकसंख्या हा टॉपिक आपला संपलेला आहे. ठीक आहे मित्रांनो, आपण दर सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार 4 दिवस लगातार 5 वाजता म्हणजे रोज 5 वाजता लेक्चर घेणार आहोत. आता उद्या शुक्रवार शनिवार येतो, त्यामुळं डायरेक्ट आपलं लेक्चर सोमवारपासून राहील. त्यामुळं आता पुढचा टॉपिक आपलं वनस्पती आहे. वनस्पती संपला की खनिज आहे, खनिज संपलं की मग ट्रान्सपोर्टेशन आहे. भारताच्या भूगोलवरती हे 3 प्रकरणं बाकी आहे. हे 3 प्रकरणं संपले की मग महाराष्ट्राचा भूगोल सुरू करू. महाराष्ट्राचा भूगोल संपला की मग इकॉनॉमिकचे प्रश्न घेऊ किंवा इतिहासावरती सुरुवात करू. आपला प्रतिसाद कोणत्या विषयाला राहील ते बघून आपण त्यावरती भर देऊ बघा. ठीक आहे, धन्यवाद. थांबू आपण आता, इथं थांबतोय आपण आता.